नमस्कार नमस्कार नमस्कार. मी चित्रगुप्ते. माझं एक ब्रीद वाक्य आहे, जिथे कुणीतरी खपते तिथे हिशोब ठेवायला पोहोचतात चित्रगुप्ते. सगळ्यांना आनंद झालाय, सगळ्यांना आनंद झालाय मी आलोय म्हणून. कारण कुणाचं पाप पुण्य काय ना ते सगळं माझ्या हातात आहे. ते या पेन ड्राईव्ह मध्ये मी ठेवलेलं आहे म्हणून सगळे टाळ्या वाजवणार आहेत. तर घेऊन आलोय तुमच्या आमच्या सगळ्यांचाच आवडता कार्यक्रम ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू 2 फूल 1 हाफ पॉवर्ड बाय ऑफिसर्स चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. तर कार्यक्रमाला सुरुवात करायची, सगळ्यांचा पापपुण्याचा हिशोब सुद्धा ठेवायचा आहे. पण त्याआधी स्वागत करूयात इथल्या मार्कांचा हिशोब ठेवणाऱ्या आपल्या परीक्षकांचं. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. स्वागत करूयात कालच आपण निवडलेल्या आपल्या 5 प्रेक्षक परीक्षकांचं. तर सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे. मी मगाशीच सांगितलं की मी आज आलोय म्हणून सगळ्यांना टेन्शन आलेलं आहे. कारण कुठल्या तरी एका जोडीला आज मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. म्हणजेच अर्थात आज एका जोडीचं होणार आहे एलिमिनेशन. पण जास्त टेन्शन घ्यायची आता मला वाटतं वेळ नाहीये, कारण आता हसायची वेळ आहे. आणि म्हणूनच आता स्वागत करूयात आजच्या पहिल्या वहिल्या चॅलेंजर जोडीचं. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण जाणार आहोत खड्ड्यात. म्हणजे आपण खड्ड्यात नाही जाणार आहोत, रस्त्यात खूप खड्डे झालेले आहेत आणि आता त्या खड्ड्यांची मालकी ठरवायला सुद्धा लोकांनी सुरुवात केलेली आहे. तर अशाच खड्ड्यांचे 2 मालक आता इथे येणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले. मी मुंबईकर मुंबईकर मुंबईतल्या खड्ड्यांचा राजा, या खड्ड्यातून नेहमीच करतो ये जा. मी मुंबईकर मुंबईकर मुंबईतल्या खड्ड्यांचा राजा. आमच्या मुंबईमध्ये इतके सुंदर खड्डे झालेत की काय सांगू तुम्हाला. आणि एक खड्डा तर माझ्या घरासमोर झालाय. दर रविवारी मी या खड्ड्यामध्ये जाऊन मासेमारी करतो. चला आज पण आपण आता मासेमारी करूया. चला. मी कशाला खड्ड्यात जाऊ ग, मी कशाला धबधब्यात नाऊ ग, मीच माझ्या खड्ड्याची राणी ग, खड्ड्यात मारते मी उडी ग. एक्सक्यूज मी, मी या खड्ड्यामध्ये मासेमारी करतोय दिसत नाही तुम्हाला? एक्सक्यूज मी, मी या खड्ड्यात पोहायला आले तुम्हाला दिसत नाहीये का? एक्सक्यूज मी, आधी मी आलोय. एक्सक्यूज मी, हा खड्डा माझ्या बरोबर गॅलरीच्या खाली येतो. या खड्ड्याला मी अगदी लहानपणापासून पाहिलंय. अगदी 1 इंच होता ना तेव्हापासून हा तलावाचं रूप घेतलंय ना, त्या सगळ्या रूपात मी त्याला पाहिलंय. पराठात पराठा मेथीचा, खड्डा माझ्या प्रीतीचा. आणि वहिनींना मिळते एक सोन्याची नाळ. का बघा, का उखाण्यांचा कार्यक्रम आहे का? 1 मिनिट, हा खड्डा माझा आहे आणि मी या खड्ड्याची आहे. मैं मेरा खड्डा नहीं दूंगी नहीं दूंगी नहीं दूंगी. ए दुंगी 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 दुंगी, या सोसायटीचा मी सुद्धा रहिवासी आहे, त्यामुळे या खड्ड्यावर माझाही अधिकार आहे. मग जा खड्ड्यात. म्हणजे तिथल्या खड्ड्यात जा ना. अहो, नाही. तो खड्डा बघ किती छान आहे, मोठा आहे. त्या खड्ड्यात जाता येणार नाही. का? काय आहे तिकडचा तो बलून बघितलात तुम्ही? रिझर्वेशनचा बलून बघितलात? हो. तिकडे आपल्या सोसायटीचे चेअरमन जाणार आहेत फॅमिली सह पिकनिक साठी पावसाळी. आणि ना तिकडे जाऊन त्या खड्ड्यात डुंबणार आहेत आणि दिवसभर नौका विहार करणार आहेत. मला कोणी कोणी कसं सांगितलं नाही? तुम्हाला माहिती नाही? नाही, अजिबात माहिती नाही. नाही. आपले भेळवाले भैया आहेत की नाही, हा. त्यांनी त्या गाड्या सगळ्या त्या आता खड्ड्यात टाकल्या आहेत. हा? त्याच्यात त्यांनी नौका केल्या आहेत. लोकांना नौका विहार करायला लावतात आणि त्या खड्ड्यातलंच पाणी भेळीमध्ये टाकून ओली भेळ खायला देतात. घाण वाटलं ना? घाण वाटलं ना? एक काम करा तुम्ही, एक काम करा बाई, आपल्या बिल्डिंगच्या मागे एक खड्डा आहे, त्या खड्ड्याकडे जा. मस्त खड्डा आहे. हो? मागे जुलैमध्ये पावसाळ्यात मी त्या खड्ड्यात पडलो होतो, त्या उन्हाळ्यात बाहेर आलो. हो, युनिव्हर्सिटीने नवीन अभ्यासक्रम सुरू केलाय. कुठला? होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, खड्डेपॅथी. म्हणजे काय, कुठल्या खड्ड्यात कुठल्या अँगलनी कुठल्या अवस्थेत पडल्यानंतर बाहेर आल्यावर कुठला अवयव बरा होतो यावर संशोधन चालू आहे. काहीच कळलं नाहीये मला. समजा तुमची कंबर धरली, आता कुणी धरली हा फालतू विनोद करू नका.
काय मनकवडे आहात हो तुम्ही. समजा तुमची कंबर धरली हा. आणि ती सोडवायची तर काय करणार? काय करणार बरे मी. मी काय करणार? तुम्हीच खड्ड्यात 6 महिने होता. मी सांगते, हा. बसा माझ्या गाडीत. हा. आता आपण निघालो. बापरे. आणि अचानक खड्डा येऊन दणका बसला. अरे हा. कंबर एकदम मोकळी झाली माझी. झाली की नाही कंबर मोकळी? पण हाडं मोकळी झाली तर. अहो साईड इफेक्ट, प्रत्येक सायन्सला स्वतःचे साईड इफेक्ट्स असतात. बरोबर आहे. तुम्हाला माहितीये हा. युनिव्हर्सिटी हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर डिग्री पण देणार आहे. कुठली कुठली. बॅचलर्स ऑफ PWD and MMRDA. आणि मास्टर डिग्री पाहिजे असेल तर. मास्टर ऑफ BMC. अहो BMC ची खड्डा थेरपी आहे ना, यासारखी दुसरी कुठली थेरपी नाही असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आता आपण खड्डा बचाव मोहीम काढूया. हा. आणि नारा ठेवूया. हा. खड्डा हमारी जान है, उसमें हमारी जान है. हा, किंवा खड्डे बचाव मुंबई सजाव. हा. आपण एक पिक्चर पण काढू शकतो. कुठला. खड्डा होगा तेरा बाप. त्याचं मराठी वर्जन पण काढता येईल. हा बोला. बाग गेला खड्ड्यात. हा मस्त. म्हणजे मला असं वाटतं की महानगरपालिकेचा जो फंड असतो हा. म्हणजे बागेसाठी, तो सगळा खड्ड्यात गेला. हा. तरी खड्डा तसाच राहिला. हा. खड्ड्यातला हा रस्ता, रस्त्यातला हा खड्डा, बुजव आता खड्डा देवा, बुजव आता खड्डा. खाते खड्ड्यामधून पैसे जात पुढाऱ्यांची, खाते खड्ड्यामधून पैसे जात पुढाऱ्यांची. कंत्राटदारांना नाउरली लाज हो कुणाची. जनतेनंच त्यांना आता खड्ड्यामध्ये गाडा, जनतेनंच त्यांना आता खड्ड्यामध्ये गाडा. खड्डा बुजव आता देवा, बुजव आता खड्डा, बुजव आता खड्डा देवा, बुजव आता खड्डा. मस्त आहे. आता बस किट बस. का? काय माहितीये का, आपण दरवेळेस खड्ड्यांवर स्किट करणार, ते परीक्षकांना पटणार, प्रेक्षकांना पण पटणार, त्यांनाही ते आवडणार. पुढच्या पावसाळ्यामध्ये पुन्हा परिस्थिती तीच असणार. म्हणजे आपलं बोलणं गेलं खड्ड्यात. तुमचं बोलणं खड्ड्यात जाणार नाहीये, ते सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचलेलं आहे. बघूयात प्रेक्षक परीक्षकांपर्यंत किती पोहोचले आणि किती गुण देणार. 10 पैकी 10. रेणुकाताई. आहा. वा 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 वा. क्या बात है. हा ब्लास्ट लिखाणासाठी, तुमच्या परफॉर्मन्ससाठी, पूर्ण ऍक्टसाठी आणि मुंबईच्या स्पिरिटसाठी. वा. निर्मितीताई. तुम्ही दोघांनी खूप छान ऍक्ट सादर केलात. आणि या बघूयात आता गुण किती मिळत आहेत. रेणुकाताई. 10. आज एलिमिनेशन आहे, त्यामुळे तुमच्या पोटात खड्डा असेल, पण मला वाटतं एवढ्या मार्कांनी आता थोडंसं बरं वाटलं असेल. निर्मितीताईंचे गुण आहेत आज गुलदस्त्यात. एक बोलायचंय छोटं. या स्किटचं बाकी नाही, पण मला संगीताताईंनी खूप बूस्ट केलं. कारण आपण ज्या संस्कारात वाढलेलं असतं, स्विमिंग सूट घालून तुला ऍक्ट करायचं म्हटल्यानंतरच असं झालं होतं. पण तिने खूप बूस्ट केलं आणि तिने खूप छान पद्धतीने मला प्रेझेंट केलंय. सो दिस गोष्ट संगीताचं. मागच्या आठवड्यातले 30, आत्ताचे 20, एकूण 50 गुण. वा. आणि आता बसायचंय सिंहासनावर.